नमस्कार मंडळी, 1 डिसेंबरचा तुहेरी माझा मित्वाचा फ्रेश एपिसोड आज आपण ऐकणार आहोत. तर सुरुवातीला वल्लरी इथे बसलेली असते एका सोफ्यावरती आणि तिच्या हातामध्ये एक बॉक्स असतो. त्याच्यामध्ये ईश्वरीच्या आईच्या तरुणपणीचे आणि अर्णवच्या वडिलांचे एकत्रित असे फोटो असतात, जे की वल्लरीने पूर्वी गैरसमज करून यांचं नातं तोडलेलं असतं इथे. आणि त्याचबरोबर काही निगेटिव्ह आणि फोटोग्राफ्स हे सर्व असतात आणि हे सगळं वल्लरी पाहत असते आणि अतिशय रागीट नजरेने हे सगळं बघत असते. आणि आता वल्लरी म्हणते की वा 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 वल्लरी, शाब्बास, तू किती हुशार निघालीस ग तू. त्याच वेळेला त्या फोटोग्राफरकडून हे सगळे फोटो कॉपीज आणि या सगळ्या निगेटिव्ह तू घेऊन ठेवल्यात ना, याचा किती फायदा होणार आहे तुला. भूतकाळातलं हे गुपित समजल्यावरती अर्णवच्या मनामध्ये ईश्वरी आणि त्याच्या आई वडील आणि तिच्या सगळ्या घरच्यांबद्दल एवढं विष पसरवेल, इतकं विष पसरेल ना, की अर्णव आणि ईश्वरीचं नातं कधीही त्या विषामुळे मरूनच जाईल असं वल्लरी म्हणत असते, तेही कायमचं. आता वल्लरी हे फार क्रूरपणे म्हणत असते आणि पुढे म्हणते की मला खात्री आहे की हे कळल्यानंतर अर्णव त्या ईश्वरीला धक्के मारून घरातून हाकलून देईल. आणि पुढे म्हणते की अरे रे 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 बिचारी ईश्वरी. आणि ईश्वरी पुढे म्हणते की ईश्वरी, तुला या घरची मालकी मी कधीच होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही, असं अतिशय संतापाने वल्लरी म्हणत असते. तोपर्यंत आपण पाहूयात की दुसरा सीन असतो. तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी गाडीमधून दोघेजण एकत्र घरी आलेले असतात. आता इथून पुढे ना तुहेरी माझा मित्वाचा आजचा भाग थोडासा म्युझिकली दाखवलेला आहे, पण छान दाखवलेला आहे. कारण ईश्वरीची आहे तर ती अर्णवच्या प्रेमात पडलेली असते आणि त्यामुळे तिला सगळं जिकडं तिकडं म्युझिकली सगळं वाटत असतं. तिचं मन हरवलेलं असतं, त्यामुळे तिला काही समजतच नसतं. आणि आपण आजचा भागसुद्धा थोडासा म्युझिकली पाहणार आहोत. आणि तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक करा. लाईक केल्याने यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो आणि सबस्क्राईब केलं तर माझं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमची मदत मिळेल. तर पाहूया पुढे काय होतं ते. आता घरासमोर गाडी थांबवली जाते. गाडी थांबल्यानंतर अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर चला, घर आलं आपलं आता, असं म्हणल्यानंतर बघतो तर ईश्वरी तिच्याच नादामध्ये गुंग असते. पुन्हा म्हणतो मी सिंदूर चला, घर आलं आपलं. त्यावरती ईश्वरी म्हणते मन हवेत उडल्यासारखं हलकं आणि छान वाटतंय मला. अर्णव मनात म्हणतो आई-बाबांची ॲनिव्हर्सरी खरंच खूपच छान झाली आणि बाबांची तब्येत पण हळूहळू सुधारते, त्यामध्ये इम्प्रूव्ह होतोय, म्हणून सिंदूर हॅपी दिसते, असं म्हणून अर्णव मनातल्या मनातच खुश होत असतो. इकडे ईश्वरी स्वतःच्याच नादात असते. पुन्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर, आज काय गाडीमध्ये झोपण्याचा प्लॅन आहे का. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही, आपण घरी आलोय माहिती आहे ना मला, असं ती स्माईल करून म्हणत असते. अर्णव म्हणतो इज एव्हरीथिंग इज राईट. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही ना सर. अर्णव म्हणतो काय. तर पुढे ती म्हणते हो ना, हो आहे ना, ठीकच आहे. आणि पुन्हा सावरून नेण्यासाठी म्हणते की सगळं ऑल राईटच आहे हां सर, सगळं ऑल राईट आहे. त्यावरती अर्णव म्हणतो मला तू एक सांग, घरातून निघाल्यापासून अशी तू गप्प का आहेस. नाही म्हणजे तुझ्यासारख्या सतत बडबडणाऱ्या मुलीसाठी दिस इज नॉट नॉर्मल. यू नो वॉट, तू जेव्हा गाडीमध्ये असते ना तेव्हा मला रेडिओ लावण्याची गरजच लागत नाही. पण आज काहीतरी बदललं आहे हां, आय एम शुअर, नक्कीच काहीतरी बदललं आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही अजिबात नाही, मी आणि शांत नामुमकिन सर, मी गप्प बसू शकत नाही. आणि पुढे म्हणते की मी आता जरी गप्प दिसत असले ना तुम्हाला तरीसुद्धा माझ्या मनातून खूपच खुश आहे मी. त्यावरती अर्णव म्हणतो काय. तर ईश्वरी म्हणते हां शब्दांचा ट्रॅफिक जाम झालं होतं हो सर माझ्या मनामध्ये. आणि पुढे म्हणते की मी बोलत होते, तुम्ही बोलत होतात, आपण दोघंही खूप छान गप्पा मारत होतो, खूप बोलत होतो आपण दोघीही. त्यावर अर्णव म्हणतो एक मिनिट, मी बोलत होतो, स्वप्न असेल तुझं स्वप्न, कारण तुझ्या बोलण्याची लेवल मी कधीच मॅच नाही करू शकत, असं म्हणून अर्णव हसतो. त्यावरती ईश्वरी म्हणते स्वप्नच होतं ते, खूप छान स्वप्न होतं माझं ते. आता अर्णव एकदम चटकी वाजवून तिला म्हणतो गुड मॉर्निंग मिस इंदोर, उठा आता, गाडीतून उतरा, घर आलंय आपलं, असं म्हणतो. तर ईश्वरी एकटक त्याच्याकडेच बघत असते. अर्णव म्हणतो काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे नक्कीच. ईश्वरी म्हणते प्रॉब्लेम होता सर, पण आता तो दूर झाला आहे प्रॉब्लेम. अर्णवला तर काही कळतच नसतं की ईश्वरी असं का बोलते. त्यावरच ईश्वरी म्हणते सेटिंग बदललंय आज सगळं क्लिअर झालंय मला. अर्णवच्या काही लक्षात येत नाही. अर्णव म्हणतो सेटिंग बदललंय, सगळं नॉर्मल झालंय. मी सिंदूर तुला तरी कळतंय का की तू काय बोलतेस ते.
ईश्वरी म्हणते, हो सर, आता कळतंय. अगोदर आहे ना काहीच कळत नव्हतं मला. त्याच्यावरती अर्णव म्हणतो, मी सुंदर, तुझं काय झालं आहे तुला माहिती आहे का? तुझा ना दिमाग खराब झाला आहे. तुला मी तुझ्याच भाषेत सांगू का? तुझा खरंच दिमाग खराब झाला आहे तुझा. आणि उतर गाडीतून असं म्हणतो आणि अर्णव स्वतः गाडीतून उतरतो आणि गाडीच्या बाहेर येतो. आणि पुन्हा त्या साईडला येऊन ईश्वरीचा सुद्धा गाडीचा दरवाजा उघडतो आणि ईश्वरीला बाहेर येण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. आणि इथे एक अतिशय छान असं सॉन्ग प्ले केलेलं आहे. मन हे उडते वाऱ्यावरती, हे एक छान गाणं प्ले केलेलं आहे. आता बघूया पुढे काय होतं ते. अर्णव गाडीचा दरवाजा उघडतो तर ईश्वरी कंटिन्यू त्याच्याकडेच बघत असते. अर्णव इशाऱ्याने तिला गाडीतून बाहेर ये असं सांगतो. आता ईश्वरी बाहेर येते आणि साईडला जाऊन उभी राहते. अर्णवला समजतच नसतं की आज ही ईश्वरी असं का करते येते. आता ईश्वरी गाडीतून उतरून साईडला उभारलेली असतेच, पण तिचा पदर जो आहे साडीचा तो गाडीच्या खालच्या इथे अडकलेला असतो. आता अर्णव पटकन दार लावून पुढे यायला निघतो. तोपर्यंत ईश्वरीचा हलकासा तोल जातो आणि अर्णव तिला सावरतो. आता इथे सुद्धा दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघतात आणि नजरेला नजर भिडून दोघं जण छान एकमेकाला बघतच असतात. आणि इथं पुन्हा अजून एक टायटल सॉन्ग जे आहे, टायटल सॉन्ग नाही पण एक छान गाणी इथं प्ले केलेलं आहे आणि ते खूप वेळापर्यंत चालू आहे. आणि या सगळ्यामध्येच ईश्वरी जी आहे तर ती अर्णवला घट्ट पकडते आणि अर्णवला वाटतं की आता ही भडकूजन पुन्हा काही म्हणेल का काय, असं अर्णवला वाटत असतं. पण सुरुवातीला तर हे गाणं खूप वेळ दाखवलेलं आहे. दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि हे गाणं चालू आहे. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, मी तुला नाही आवडलं माझ्याकडे. ॲक्च्युली तुझ्या साडीचा पदर कारच्या मागच्या डोअरला अडकला म्हणून तू स्लिप झालीस. त्यावरती ईश्वरी म्हणत असते, सर आता तर तुमची कार पण आपल्याला जवळ आणण्याची कोशिश करते. हे मनातल्या मनात ईश्वरी बोलत असते. त्यानंतर अर्णव म्हणतो, मी सिंदूर. तर ती म्हणते, काय सर? तर अर्णव म्हणतो, मला सोडशील प्लीज, म्हणजे मी जाऊन तुझ्या साडीचा अडकलेला पदर काढू शकेन. असं म्हणल्यानंतर ईश्वरी मग ईश्वरी मग मागे सरकते आणि मग अर्णव जाऊन तिच्या साडीचा जो पदर असतो तो गाडीच्या दरवाजाच्या खालच्या साईडला अडकलेला असतो तर तो काढतो. आता अर्णवने तिच्या साडीचा पदर जो अडकलेला आहे तर तो काढल्यानंतर अर्णव दरवाजा बंद करतो. तर ईश्वरी अजूनही त्याच्याकडेच बघत थांबलेली असते. अर्णव तिला खुणवतो की आता घरात चल म्हणून आणि अर्णव स्वतः पुढे येतो आणि त्याच्या पाठोपाठ नंतर ईश्वरीसुद्धा येते. पण ती ईश्वरी जेव्हा येत असते तेव्हा ती संपूर्णपणे भान हरपलेलं असतं. तिचं लक्ष कशातच नसतं. ती फक्त आणि फक्त सतत अर्णवकडेच बघत असते आणि तिच्या मनात वेगळीच एक काहूर आणि एक हुरूर सुरू असतं. आणि इथे आणखीन एक छान असं गाणं प्ले केलेलं आहे, जरा जरा मिठी चुबन, जरा जरा दिवाना. पण हे खूपच छान गाणं आहे. तुम्ही हा एपिसोडसुद्धा नक्की टी व्हीवरती पहा. खूपच छान एपिसोड दाखवलेला आहे आजचा सुद्धा. आता ईश्वरी आता अर्णव घरामध्ये येतो. आता हॉलमध्ये सोफ्यावरती मामा, अंजली, आकाश आणि अर्णव हे चौघेजण बोलत आहेत असं ईश्वरीला भास होत असतो. आणि स्वतःमधून जर एक ईश्वरी बाहेर निघते आणि अर्णवच्या समोर टेबलवरती जाऊन त्याच्याकडे बघत बसते आणि अर्णव कंटिन्यू बोलत असतो आणि ईश्वरी कंटिन्यू त्याच्याकडे बघत असते. आणि हे सगळं तिला इमॅजिन होत असतं, हे सत्यात काही घडत नसतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर ईश्वरी पुन्हा त्याच्याभोवती फिरते आणि तो कसा बोलतोय, काय करतोय हे कंटिन्यू त्याच्याकडे बघतच असते. आणि हा एपिसोडसुद्धा खूपच छान टी व्हीवर बघायला तुम्हाला आवडेल. नक्कीच पहा. आता पाहूया आपण पुढे काय होतं ते. आता ईश्वरी अर्णवच्या समोर टेबलवरती बसून म्हणत असते की सर, माझं ना तुमच्यावरती खूपच प्रेम आहे. आणि त्याच्यानंतर म्हणत असते की आय असा वेळ लावून म्हणते आणि म्हणते की आय लव्ह यू सर असं ईश्वरी म्हणते. आणि अर्णव तिच्याकडे पाहतोय असं तिला हे सगळं इमॅजिन होत असतं. आता पुढे ईश्वरीला अर्णवसुद्धा आय लव्ह यू टू असं म्हणतोय असं भास होतो. आणि त्यानंतर अचानक तिच्या लक्षात येते की अरे हे तर आपले भास आहेत. असं म्हणल्यानंतर ईश्वरी मनाशीच हसते, लाजते आणि तिथून उठून तिच्या रूममध्ये निघून जाते. आता ईश्वरी रूममध्ये निघून गेल्यानंतर पुन्हा इथे एक नवीन सॉन्ग प्ले केलेलं आहे, तू पहावं मी हारावं मन होई का बावर. अतिशय छान आणि सुंदर असं गाणं प्ले केलेलं आहे. आता ईश्वरी रूममध्ये येते आणि स्वतःचीच मनाशी हसत असते, लाजत असते. त्यानंतर कपाट उघडते आणि तिथे अर्णवचा जो शर्ट असतो तर तो शर्ट घेते आणि त्या शर्टसोबतच खेळत असते. त्या शर्टला घेऊन गोल फिरते. अर्णव समजून त्या शर्टसोबतच ती रमलेली असते.
आणि हा सगळा वेडेपणा करत असताना ईश्वरीला तिच्या आणि अर्णवच्या जुन्या ज्या काही मेमरीज असतात, ज्या काही आठवणी असतात, तर त्या सगळ्या आठवत असतात. आणि हे सगळं आठवून शर्वरी अगदी गोल फिरत असते आणि छान हसत असते, लाजत असते आणि बागडत असते. अख्ख्या रूमवरती फिरत असते. आणि इकडे आता पुढचं सीन दाखवलेलं आहे की अर्णवसुद्धा ईश्वरीच्या आठवणीमध्ये लॅपटॉपच्या समोर बसलेला असतो. आणि त्यालासुद्धा ईश्वरीने त्याच्या घरी गेल्यानंतर कसं वारं घातलेलं असतं आणि कसा नागिन डान्स करून दाखवलेला असतो हे सगळं त्याला आठवत असतं. त्यानंतर नळावरून भांडणं होतात तेव्हा त्याला कसं घेऊन येते हे सगळं अर्णवला आठवत असतं. आता तेवढ्यातच तिथे मामा येतात. आता मामा म्हणत असतात की अरे अर्णव, त्या इंदोरच्या वाड्याचा महिलाश्रम आहे ना, त्याचे सगळे पेपर्स करेक्ट आहेत हां. अर्णव म्हणतो नाहीच. त्यापुढे मामा म्हणतात की बाय द वे आज कार्यक्रम छान झाला ना ॲनिव्हर्सरीचा. अर्णव म्हणतो हो आय नो मिस इंदोर इज रिअली व्हेरी हॅपी. त्यावरती मामा म्हणतात अर्णव, आज एक गोष्ट मला मनापासून जाणवली, तो फक्त एक चांगला जावईच नाहीस तर एक चांगला नवरासुद्धा आहेस, असं मामा अर्णवला म्हणत असतात. मामा पुढे म्हणतात की मला तर असं वाटतं की खरं तर तू आणि ईश्वरी आदर्श पती पत्नी आहात दोघेजण सुद्धा. त्यावरती अर्णव पुढे म्हणतो मामा हे मला आदर्श वगैरे काही माहिती नाही आहे, पण मी एक चांगला नवरा होण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. मला मिस इंदोरला खूप हॅपी बघायचं आहे, तेही नेहमी. त्यावरती मामा म्हणतात आता एवढंच आहे तर मग आणखीन एक पाऊल पुढे पडायला काय हरकत आहे असं म्हणतोय मी. अर्णव म्हणतो व्हॉट यू मीन. मामा म्हणतात कळतंय ना मला काय म्हणायचे ते, असं म्हणून त्यांच्या हातातली जी फाईल असते तर ती फाईल अगदी बाळ आपण घेऊन कसं हलवतो ना, तर तसं हलवून त्याला दाखवतात, म्हणजे इशारा करतात की आता बाळापर्यंत तुम्ही स्टेपला पोहोचा म्हणून. आणि त्यावरती लगेच अर्णव ती फाईल हातातून घेतो आणि म्हणतो मामा काय आहे तुझं. मामा म्हणतात अरे खरंच एवढ्या गैरसमजातून तुमचं लग्न झालं आहे आणि तुमचं आत्ता नातं पुढं सरकतं आहे. ईश्वरीनं एवढ्या सगळ्यातून तुमचे नातं मंजूर केले, मान्य केले आणि अरे मग आता चांगलंच आहे ना, काय प्रॉब्लेम आहे. मामा पुढे अर्णवला म्हणत असतात की अरे अर्णव असं काय करतोस, किती विचित्र परिस्थितीत तुमच्या दोघांचं लग्न झालं, त्यानंतर एवढे गैरसमज झाले आणि आत्ता कुठे ईश्वरीने जाऊन तुमचं लग्न मनापासून मान्य केलं आहे. अरे मग चांगलं आहे ना हे सगळं, पुढे जायला काय हरकत आहे, असे मामा पुन्हा एकदा त्याला म्हणत असतात. पुढे अर्णव म्हणत असतो मामा मिस इंदोरच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे कसं माहिती असेल ना. त्याच्या मनातलं माझ्याबद्दलचं मिसअंडरस्टँड दूर झालं, पण मला काही रिस्क घ्यायची आहे नाही मामा, काही अजून करायची नाही आहे. मी सिंदूर आहे तिची बडबड आणखीन मला ऐकायची नाही हां. अर्णव पुढे म्हणत असतो की मामा नकोस, मी खरंच रिग्रेट केले हे सगळ्या गोष्टी, सो मामा नको प्लीज हां, नको. मी सिंदूर ना कधी काय करेल ना काही सांगता येत नाही, शी इज व्हेरी कप्रिशिएट. त्यावरती मामा म्हणतात हे बघ काही असलं ना तरीही यावेळी तुझा अंदाज अजिबात चुकणार नाही, बघच तू, असं मामा समजावून सांगत असतात. अर्णव म्हणतो होपफुली. त्याच्यानंतर अर्णव पुढे म्हणतो की बरं ते मला मिस इंदोरच्या नावे काही इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, त्यासाठी काही डॉक्युमेंट्स हवे होते, पण आता खूपच लेट झालेलं आहे, आता काय करायचं. त्यावर मामा म्हणतात अरे यावरती एक उपाय आहे. तर अर्णव म्हणतो काय. तर मामा म्हणतात चाफा बोले ना चाफा चाले ना. त्यावरती अर्णव म्हणतो काय. तर मामा म्हणतात अरे तिची बहीण नम्रता असं काय करतोस, फोन लाव तिला म्हणून खुणवतात. आता अर्णव म्हणतो मामा काय तू पण, आणि असं म्हणून डायरेक्ट नाईस आयडिया म्हणून नम्रताला फोन लावतो आणि नम्रताला सांगतो की नम्रता सॉरी इतक्या लेट मी तुला फोन करतोय, पण माझे काम होतं तुझ्याकडे. ॲक्च्युली मिस इंदोरचे काही डॉक्युमेंट्स हवेत मला, आय मीन तिचे बर्थ डेट वगैरे हे सगळं हवं आहे मला. त्यावरती तिकडून नम्रता म्हणते हो देते, म्हणते काय आपल्याला दाखवलेली नाही. अर्णव थँक्यू म्हणून फोन ठेवतो. त्यानंतर मामा म्हणतात बघ झालं का नाही. तर त्यानंतर अर्णव म्हणतो हो झालं ना. त्यानंतर मामा लगेच म्हणतात बरं ठीक आहे चला मग गुड नाईट. अर्णव पुढे म्हणत असतो की थँक्यू मामा. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मामा पुढे म्हणतात आणि हो निघण्या अगोदर एक गोष्ट तुला सांगतो. अर्णव म्हणतो काय. तर मामा म्हणतात तू आणि ईश्वरी एकमेकांसाठी परफेक्ट आहात. अंजली म्हणते तसं मेड फॉर इच अदर. आतापर्यंत फक्त अंजलीच म्हणत होती, आता मी म्हणतोय, आता यापुढे सगळं जगच म्हणेल हां. आणि असं म्हणून मामा हसतात आणि गुड नाईट म्हणून पुन्हा एकदा तिथून निघून जातात. आता मामा गेल्यानंतर अर्णव पुन्हा ईश्वरीच्या आठवणींमध्ये स्वतःला विसरून जातो आणि आतापर्यंतच्या सगळ्या आठवणी पुन्हा अर्णव आठवत असतो. आणि इकडे त्याच वेळेला सेम ईश्वरीसुद्धा बेडवरती झोपलेली असते. आज ईश्वरीने ड्रेस घातलेला दाखवलेला आहे. आता ईश्वरीसुद्धा बेडवरती पांघरून घेऊन अशी छान झोपलेली असते आणि अर्णवबद्दलच विचार करत असते. अर्णवच्या सगळ्या आठवणी
आठवणी आठवत असते. त्या दोघांचे जे आत्तापर्यंतचे जे काही चांगले मुवमेंट्स आहेत, छान छान प्रसंग, ते सगळे ईश्वरी आठवत असते आणि स्वतःच्या मनाशी पुन्हा हसून लाजत असते. आणि अर्णवची पण सेम इकडे कंडिशन तीच झालेली असते. आता इकडे बेडवर झोपलेली ईश्वरी जी आहे तर ती म्हणत असते की धड 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 आणि पुढे म्हणत असते की आज जोरात इतक्या दिल धडकते ना माझं ना, की असं वाटतं की आज तिथली सारखं उडावं वाटते मला, असं ईश्वरी मनाशीच बोलत असते. आणि पुढे ईश्वरी स्वतःच्याच मनाला म्हणत असते, ईशू पागल झालीस तू, असं म्हणते आणि पलीकडच्या साईडला वळते आणि तो जो पांढरा पडदा टाकलेला असतो तर तो सरकवून बघते की तिथं अर्णवची जागा असते झोपण्याची. तर त्या जागेवरती तिने पुन्हा हात फिरवून अर्णवच्या आठवणी आठवत असते, लग्नाच्या अगोदरच्या सुद्धा. तोपर्यंत अर्णव रूममध्ये येतो. आता लगेचच ईश्वरी उठून बसते आणि आता अर्णव लॅपटॉप घेऊन त्याचं काहीतरी काम करत असतो. आता ईश्वरी बघते, तिला वाटतं अर्णव झोपायला येईल, पण अर्णव काही झोपायलाच येत नाही. अर्णव तिथे काम करत बसतो. ईश्वरी लगेचच म्हणते, सर काय हे? अर्णव तिच्याकडे बघतो आणि आता ईश्वरी चालत चालत त्याच्याजवळ येते आणि म्हणते, अहो सर हे काय, आता फाईल वगैरे काय, आता तुम्ही हे करणार आहात का? अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला जर इम्पॉर्टंट काम आहे, तू झोप. त्यावर ईश्वरी म्हणते, सर अहो उशीर बघा किती झालाय, ते जागरण नका करू अहो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर प्लीज. त्यावर ईश्वरी म्हणते, सारखं आपलं काम काम काम, रात्रीचं हे असं लॅपटॉप वगैरे बघून डोळे खराब होतील हां सर तुमचे. आता अर्णव म्हणतो, मी सिंदूर तुला लाईटचा त्रास होतोय का? इट्स ओके, मी जाऊन स्टडीमध्ये बसतो. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही नाही नाही, मला त्रास नाही होत आहे, तुम्ही बसा इथे, मला बरं वाटेल, असं म्हणायचे म्हणते. अर्णवला कळतच नाही की ते असं काय बोलते. त्यावेळेस ईश्वरी पुन्हा स्माईल करून म्हणत असते, अर्णव तुझ्याकडे बघतो तर ती म्हणते, मला काहीच तकलीफ होत नाही हां लाईटचा, फक्त काम लवकर संपवा हां आणि तुम्ही इथेच बसा. अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर, डोंट वरी, मी लवकर काम संपवतो हां, असं म्हणतो. आता ईश्वरी पुन्हा त्याच्याकडे बघतच जाऊन बेडवरती झोपते. आता अर्णवने नम्रताने पाठवलेले डॉक्युमेंट पाहत असतो आणि नम्रता म्हणून सगळे डॉक्युमेंट चेक करतो. तोपर्यंत त्याला जोरात पुरवतो वॉट म्हणून. इकडं ईश्वरी पण म्हणते, काय झालं? अर्णव म्हणतो, काय नाही झालं. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की 2च दिवसामध्ये ईश्वरीचा बर्थडे असतोय म्हणून. आता अर्णव मनाशीच बोलतो की ईश्वरीचा बर्थडे फक्त 2 दिवसांनी. नम्रताकडून हे डॉक्युमेंट मागून घेतले म्हणून मला कळालं, नाही तर मला हे कळालंच नसतं. मी सिंदूरचा लग्नानंतरच हा पहिला बड्डे आणि हा बड्डे मी अतिशय छानच करणार, असं अर्णव मनाशी बोलत असतो. आता अर्णव पुढे म्हणतो की आणि हा बड्डे आजपर्यंतचा तिचा सगळ्यात स्पेशल बड्डे व्हायलाच हवा, असं म्हणून अर्णव मनाशीच ठरवत असतो. आणि इथेच हा भाग संपलेला आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का ही सिरियल आवडत असेल किंवा मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. उद्याच्या भागामध्ये ईश्वरीच्या पण लक्षात येतं की 2च दिवसात तिचा वाढदिवस आहे म्हणून. आणि ईश्वरी म्हणत असते की मी माझ्या वाढदिवसाला माझ्या मनातलं सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे अर्णव सर. आणि इकडे अर्णव ईश्वरीसाठी ड्रेस प्लॅन करत असतो आणि म्हणत असतो, आतापर्यंतचा हा सगळ्यात बेस्ट ड्रेस प्लॅन करतोय मी सिंदूर, स्पेशली तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्या बर्थडेसाठी, असं अर्णव म्हणून ईश्वरीसाठी छान ड्रेस डिझाईन करत असतो. आणि आता इकडे राकेश आणि वल्लरी दोघे एकमेकांशी बोलत असतात. राकेश म्हणत असतो, काही झालं तरी या सरप्राईज पार्टीचा प्लॅन आपल्याला उधळावाच लागेल लावण्या. आणि वल्लरी म्हणत असते, पण या सगळ्याचा विचार मी खूप आधीपासूनच केलाय जावई बापू, असा प्लॅन केलाय ना मी की ज्यामुळे अर्णव स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर हाकलून देईल. आता लावण्या तर चकितच होते. आणि आता इथेच हा उद्याचा भाग सुद्धा संपतो. पाहूया उद्याच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.